पुढचं बघा गणित काय दिलेलं आहे. इथे आपल्याला वर्तुळाकारामध्ये एक कोड दिलेला आहे, बरोबर आहे. इथे संख्या दिलेली 8, 20, 15, 96 आणि 199. तर इथं कोणती संख्या येणार आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, फ्री मध्ये लॉजिक लावायचं. बघा आता इथे काय दिलंय, उजव्या साईडनी जायचं. पहिली संख्या कोणती दिलेली आहे, 8. 8 नंतर दिलेली आहे 20. 8चा आणि 20चा संबंध काय आहे. तर आपण 8चा गुणाकार केला, दुप्पट केली तर काय येणार आहे, 8 दुणे 16 अधिक 4. 8 गुणिले 2 बरोबर येणार आहे 16 अधिक 4 आले 20. उत्तर किती मिळालं आपल्याला, 20. पुन्हा 20चं आणि 45चं लॉजिक काय ते बघायचं. जर इथं 8ची दुप्पट केलेली आहे मित्रा, तर इथे 20ची दुप्पट करून बघायची. 20 गुणिले 2 40 अधिक 4, 4च्या 4 म्हणजे 45 जर यायचे असेल तर किती आपल्याला ऍड करायला लागतील, 5. बरोबर झाले 45. लॉजिक मिळालं. जर दोघांचं सेम आलेलं आहे तर हे सुद्धा तसेच येणार आहेत. मग इथे काय मिळालं, 8. 8च्या दुप्पट 16 अधिक 4 20. 20ची दुप्पट 40 अधिक 5 म्हणजे झाले 45. म्हणजे इथे प्लस आपल्याला किती करावे लागतील, 6. इथे प्लस किती करावे लागतील, 7. मग 199 ची दुप्पट किती येते बघा, 199 गुणिले 2. 9 दुने 18, 8 हातचा 1 18 आणि 19 हातचा 1 बे 1 बे आणि 3 अधिक किती करावे लागणार आहेत, 8. 8 दुने 16 हातचा 1 9 आणि 1 10 0 हातचा 1 406. उत्तर मिळालं 406.